नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात काय होणार ते पाहण्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचवा. तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपण आज पाहणार आहोत. इथे मामीला सगळ्यांसमोर ते सत्य आणायचं आहे जे आजपर्यंत कुणालाही ठाऊक नाही. आणि अर्णवसमोर ते सत्य आल्यानंतर इथे ईश्वरीच्या आईचा तिरस्कार अर्णव करणार आणि त्याचबरोबर इथे ईश्वरीलाही घराबाहेर काढण्यासाठी हीच एक गोष्ट आहे जिचा वापर केला तर ती आपल्या फायद्यात ठरेल. म्हणून मामी आता सगळं सत्य अर्णवपर्यंत पोहोचवण्याचा विचार करत आहे. पुढे हेही पाहायला मिळतं की लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट झाल्यानंतर अर्णव ईश्वरीला घेऊन घरी येतो आणि तिचं मात्र कशातही लक्ष नसतं. एकदम शांत बसलेली असते. अर्णव तिला हाक मारतोय तरी तिचं लक्ष नसतं, कारण ती प्रेमात इतकी धुंद झाली आहे. तिला कोण काय बोलते काहीही आठवत किंवा ऐकायलाही येत नाही. तर तो तिला म्हणत असतो, तू आज ना खूपच शांत शांत वाटते, तुझं काहीतरी बिनसले तर काही प्रॉब्लेम आहे का? तर ती म्हणते, नाही नाही, कुठे काय प्रॉब्लेम आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे, मी एकदम बढिया आहे आणि मी कुठे बडबड कमी केली आहे, मी नेहमीसारखीच बडबड करत आहे, असं म्हणत ती स्वतःची बाजू मांडू लागते. पण अर्णव मात्र म्हणत असतो, तुझ्या वागण्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या पाहण्यात सगळ्या गोष्टीत जरा मला चेंज वाटतो, काहीतरी गडबड आहे, असं म्हणत तो तिला विचारू लागतो, काय गडबड आहे? तर ती म्हणते, काही नाही. तो गाडीतनं उतरतो, तिला उतरायला सांगतो तरी तिचं लक्ष नसतं. मग स्वतः दरवाजा उघडून तिला तो गाडीच्या बाहेर ये असं म्हणतो आणि त्याच्या म्हणण्यानुसार ती गाडीच्या बाहेर येते, दरवाजा बंद करते आणि पुढे जाणार तेव्हाच तिचा तोल जातो आणि ती पडते. तर ती का पडते? तिचा पदर हा गाडीच्या दारामध्ये अडकलेला असतो. इथे ती इतकी जवळ असते अर्णवच्या, तिला हेही भान नसतं की तिचा पदर कुठे आहे आणि कुठे अडकला आहे. अर्णवच मग तो तिचा पदर साडीच्या गाडीच्या दारातनं तो पदर काढून देतो आणि पुढे निघून जातो. ईश्वरी मात्र त्याच्या मागे मागे चालत चालत येत असते. घरात जाऊन तो सगळ्यांशी गप्पा मारत बसलेला असतो. इथे ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहत असते. तिचं मन दुविधा मनस्थितीत आहे. तिचं मन तिला वाऱ्यासारखं कुठे कुठे भरकवटत आहे. सगळेजण बसलेले आहे, मात्र तिचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे अर्णव. प्रेमात इतकी ती वेंधळीपणा करू लागली आहे, तिला काही आठवत सुचत नाही. ती फक्त एकटक अर्णवकडेच पाहत असते आणि स्वतःशीच हसू लागते की तिचं मन इतकं कसं बावरं झालं आहे, अर्णवच्या मागे मागे फिरू लागले. आणि हे सगळं होत असताना ती स्वतः लाजते आणि मग तिच्या खोलीत निघून जाते. खोलीत गेल्यानंतर ती ते ड्रेसकडे पाहू लागते आणि अर्णवचा ड्रेस उचलून त्या ड्रेसला घेऊन अर्णव म्हणून त्याच्यासोबत डान्सही करू लागते. अर्णवच्या प्रेमात इतकी धुंद झाली आहे आपली ईश्वरी, ओली चिंब भिजली त्याच्या प्रेमात. आता तिला एकच ध्यास आहे, तिचं प्रेम अर्णवसमोर व्यक्त करणं. इथे मामा अर्णवला म्हणू लागतात की तुम्ही खरंच मेड फॉर इच अदर आहात. आजपर्यंत तू एक माणूस म्हणून खूप चांगला होता, ईश्वरीच्या आईवडिलांची तू खूप चांगली काळजी घेतली, नवरा म्हणूनही तू एक उत्तम माणूस आहे हे सिद्ध केलेलं आहे. आणि खरं सांगू का, तर तुम्ही दोघं कायम एकसोबतच राहावा, तुमचं कपल एक मेड फॉर इच अदर आहे. इतके दिवस अंजली म्हणत होती, पण आज मीही म्हणतो. आता पुढे जायला विचार करायला काही हरकत नाही, तुमचंही एखादा छोटा अर्णव किंवा ईश्वरी घरात येऊ द्या, असं म्हणत अर्णवला मामा चिडवू लागतात. तर अर्णव म्हणतो, काय हो मामा, तुम्ही पण मला चिडवत आहात. तर तर इथे अर्णव सांगू लागतो की मामा बस रे, किती चिडवणार. तो सांगू लागतो, मला ना ईश्वरीच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण मला तिची काहीच डिटेल माहिती नाही, थोडी माहिती वगैरे घ्यावी लागेल. तर मामा म्हणतात, मी तुझी मदत करतो, आय एम हिअर. आणि मामा सांगू लागतात की तिच्या बहिणीला गुपचूप फोन कर, तिच्याकडनं सगळी माहिती मिळव, मग तुला कळेल की तिचा जन्मतारीख, तिची बर्थ सर्टिफिकेट, जे काही काही तुला पाहिजे ते तुला अवेलेबल करून देईल आणि मामा असेपर्यंत तुला कसलेही प्रॉब्लेम येणार नाही, असं म्हणत मामा त्याच्याशी हातमिळवणी करतात आणि अर्णव हसू लागतो. मग तो नम्रताला कॉल करून सांगू लागतो की मला बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड असं सगळं काही ईश्वरीचं हवं आहे. मग ती त्याला व्हॉट्सअप थोड्या वेळात करते असं सांगते. इकडे मात्र ईश्वरी अजूनही त्याच विचारात गुंग आहे, तिला काही कसलंही भान नाही. तिला ते क्षण आठवत असतात जेव्हा ती अर्णवसोबत इतकी छान मिरवत होती. अर्णवसोबत तिने इतके चांगले चांगले क्षण घालवले होते. खरंच ते प्रेम होतं इतके दिवस. ईश्वरी म्हणते, मला कळलं कसं नाही, कशी मी एवढी वेंदळी. इतक्या दिवसांपासून जो प्रॉब्लेम मी म्हणत होते तो प्रॉब्लेम नसून ते तर माझं मन होतं, जे मला सांगत होतं की मी प्रेमात पडले. आणि तिचं मन तिला म्हणतं की अर्णवला एक डोळा भरून पाहावं. मग ती बाजूला बघते तर काय, अर्णव नाही,
मग ती पुन्हा उठते आणि बाहेर येऊन बघते तर अर्णव अजूनही लॅपटॉप घेऊन बसलेला असतो काम करत. त्याला पाहिल्यानंतर ईश्वरी म्हणते, काय हो, अजूनही तुम्ही झोपायला आलेले नाही? तुमचं काम 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 सारखं काम चालू असतं. आता मी तुमचं काही ऐकणार नाही. उठा बरं, आत्ताच्या आत्ता झोपायला चला. आराम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसभर तर काही ना काही करतच होतात ना. तर अर्णव म्हणतो, माझं थोडंच काम बाकी आहे, मी येतोच थोड्या वेळात, तू झोपच. आणि ते काम पूर्ण करत तो पुन्हा तिथं बसतो. त्यातच त्याला कॉल येतो आणि नम्रता सगळे डिटेल्स त्याला टाकत असते. हे त्याने पाहिलेलं असतं. आणि इथे ईश्वरी काही करून जायला तयार नसते. तर ती म्हणते, लवकर या तरच मी झोपते. तर तो म्हणतो, आलोच 2 मिनटं, झोपतो. तर तो जोरात काय म्हणून ओरडतो. तर ती म्हणते, काही प्रॉब्लेम आहे का? तर तो म्हणतो, नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही, झोप प्लीज. मग ती झोपते. इथे अर्णव आता विचार करतो की हिचा वाढदिवस जवळ आला आहे आणि मला माहीतही नाही परवा तिचा वाढदिवस. आता तिचा वाढदिवस इतका स्पेशल करायचा की ती आयुष्यभर त्या वाढदिवसाला विसरणार नाही. इतका छान बनवून ठेवायचा. तिच्या आयुष्यातला पहिला असा वाढदिवस असेल जो इतका सुंदर असेल. आणि त्याच विचारामध्ये तो आता सरप्राईज पार्टी प्लॅन करतो. सगळं काही प्लॅनिंग तसं सुरू झालेलं आहे. आणि स्वतःच्या हाताने ड्रेस डिझाईन करून तो ईश्वरीला गिफ्ट करायचा असाही त्याचा विचार आहे. त्यातच ईश्वरीला आठवतं की उद्या माझा वाढदिवस आहे, मी आज विसरली कशी काय. आणि माझ्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरच मी अर्णवला मी प्रेमात पडले त्याच्या हे सांगणार. म्हणजे तो दिवस मी कधीच आयुष्यात विसरणार नाही, असा तिचा प्लॅन. इकडे मात्र प्लॅनिंगवर प्लॅनिंग लावण्या आणि वल्लवी, राकेश पण करतायत. ह्या सगळ्या वाढदिवसाचा भट्ट्याबोळ कसा करता येईल. तर मामींनी आता एक मोठं रहस्य राकेशला सांगितलं आहे की ईश्वरीच्या आईचा भूतकाळ हा अर्णवच्या आईच्या भूतकाळाशी जोडला आहे. तो जर पुढे अर्णवसमोर आला तर अर्णव तिचा तिरस्कार करेल, तिला घराच्या बाहेर नक्कीच काढेल. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते सगळे काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.